तर गुड इव्हनिंग तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे संडे स्पेशल आगरी मटनचा रस्सा. तर आगरी मटन रस्सा कसा बनवतात हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण अगोदर पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आगरी मटणाचा रस्सा टाकलेला आहे, पण ते जरा फास्ट मध्ये एडिटिंग केल्यामुळं कुठला मसाला कसा घातलाय ते नाही कळलंय. तर म्हणून आज मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर चला, अगोदर आपण 5-6 मिनी बारीक कांदे घेतले आहेत, त्याला आपण बारीक बारीक चॉप करून घेऊया. तर माझे कांद्यांची साईज छोटी आहे म्हणून मी 5-6 कांदे घेतले आहेत. जर तुमचे कांदे मोठे असेल तर तुम्ही 3 कांदे पण वापरू शकता. तर चला, आता मी सालं काढून घेतले आहेत. तर आता आपण ह्याला बारीक बारीक असे चॉप करून घेऊया. तर तुम्ही माझ्या परी किचन चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि लाईक करा आणि शेअर करा. तर अशा प्रकारे मी कांद्यांना कापून घेते. कांदे बारीक असो किंवा मोठे असो, त्याला कापल्यानंतर बारीकच होतात ते. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे माझे कांदे कापून झाले आहेत. तर चला, आता गॅसवर आपण कुकर ठेवूया आणि त्याच्यामध्ये 3 चमचे मी तेल घेतलं आहे आणि काही खडे मसाले घेतले आहेत, आणि मग ते तेलामध्ये मी घालून घेते. आणि जे कांदे मी कापले होते त्याला पण मी तेलावर मारून घेते आणि परतून घेते त्याला अशा प्रकारे. तर गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत कांद्याला आपल्याला शिजून घ्यायचे. तर अशा प्रकारे माझं शिजून झालं. तर तेजपत्ता मी घातला आहे. तेजपत्ता अगोदरच तेलावर घालायचा होता, तर विसरले म्हणून नंतर कांद्यावर घातला आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट मी घेतली आहे, तिला पण असं मस्तपैकी आपण परतून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये घालूया हळद, आगरी मसाला. 2 चमचे मी आगरी मसाला घेतला आहे अर्धा किलोच्या मटणाला. तर परत आपण त्याला 5 मिनिटं असं परतून घेऊया. मंद आचेवर आपण मटणाला थोडंसं 5 मिनिटं ठेवून घेऊया. ते झालं ठेवून की आता मी ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेते. तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. तर मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तर चला, आता आपण ह्याला 2 शिट्या करून घेऊया. तर कुकरचा भांडा मी लावून घेतला आहे आणि कुकरला शिटी पण आली आहे. तर 2 शिट्या घेऊन झाले माझे. तर आता कुकरला मी खाली उतरवते आणि कुकर खोलून घेते. तर बघू शकता, असा 50% जास्त माझा मटण शिजला आहे. तर चला, आता आपण ह्याच्यामध्ये घालूया बटाटा. तर तुम्ही पण बटाटा स्किप नका करू, कारण बटाटा घातल्याने रस्सा आपला जाड पण होतो आणि खायला पण बटाटा रश्श्यामधला चांगला वाटतो. तर अशा प्रकारे मी 2 बटाटे घेतले आहे आणि त्याला कापून घेते आणि मग आपण रश्श्यामध्ये ह्याला घालून घेऊया. तर वाटण घेतलंय मी. वाटणामध्ये मी खोबरा घेतलाय, लसूण घेतलाय, अद्रक घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि एक कांदा होता तो भाजून घेतलाय आणि त्याचं वाटण करून घेतलाय. तर वाटण घालून झाल्यावर परत आपण 2 शिट्या करून घेऊया. आणि मग 2 शिट्या आल्यानंतर परत आपण कुकरचं झाकण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते आणि गरम मसाला घालून घेते. तर गरम मसाला तुम्ही एंडलाच घाला, कारण त्याचा जे फ्लेवर असतो तो गेला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे माझा रस्सा रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही मटणाची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भाताबरोबर मी सर्व करते. ह्याला सॅलेड घेतला आहे, सॅलेडमध्ये टोमॅटो घेतलाय, अर्धा लिंबू घेतलाय, कांदा आणि कच्ची कैरी. आणि हा माझा यम्मी असा मटणाचा रस्सा रेडी आहे. तर एन्जॉय. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तर माझी व्हिडिओ ही पूर्ण बघा.